मैं नगरसेवक नरसिंह कोड़ी प्रभाग 16 गए 3 टर्म वाशी में कांग्रेस पक्ष की वजह से चुन जाता हूँ। मी नरसिंह कोड़ी नगरसेवक मोदी भागातून प्रभाग क्रमांक 16 मधून गेल्या 2002 पासून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तिथून निवडणूक लढतोय आणि जिंकून पण येतोय। याला सर्व प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, प्रकाश एलगोरा यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने तिथं निवडून येतोय आणि ताईंच्या साहेबांच्या माझ्या प्रभागात भरघोस म्हणजे भरभराट काम असल्यामुळं ताई आमच्या प्रभागातून ताईला तर 100% त्यांना लीड देणार। काय वाटतं काँग्रेस पक्षातून प्रणिती शिंदे आहेत आणि भाजपकडून राम सातपुते, कसं टक्कर नाही, टक्कर म्हणताच येत नाही। वन साइड आहे इलेक्शन काँग्रेससाठी। टक्कर म्हणताच येत नाही। राम सातपुते ते काय आता चिडलंय, त्याच्या पायकालचं वाळू घसरलाय, काय बी बडबड करायलाय। आता म्हणताय मस्जिदामध्ये फतवा निघाला, ते निघाला, काही पण बोलतोय, बडबड करतोय। घाबरून गेलाय पूर्ण। मी आपकी बार 400 पार बीजेपी बोल रही है। 200 तर येतात का बघा। हा, 400 तर लई लांब आहे। त्यामुळे ते काय नाही। असा पण त्यांचा आरोप आहे की सुशीलकुमार भारताचे गृहमंत्री होते, ऊर्जा मंत्री होते आणि प्रणिती शिंदे 3 टर्मचे आमदार, सोलापूरचा काही विकास केला नाही। आज दिसतं सोलापूरचा विकास सर्व शिंदे साहेबांच्या एजंट झाला। आता गेल्या 10 वर्ष आमदार आहेत। मागचे ते लिंगराज वल्ल्या आणि सुभाष देशमुख गेले 25 वर्ष असंच वाया घालवले खासदार असताना। एका जर केंद्राचं स्कीम इथं सोलापूरसाठी आणले का ते लोक? आणि शिंदे साहेबांनी केंद्राचं स्कीम कुठला आणलं नाही ते आम्हाला विचारा, मी सांगतो तुम्हाला। हे आपले समाजाचे तर काय लोक आहेत, त्यांनी म्हणतात की मोची समाजावर काँग्रेसने अन्याय केले, नाही वापर केले। मोची समाजाला तर नाही का काँग्रेस बीजेपीने दिलं, तेवढं काँग्रेस पक्षाने दिलंय। कमलापुरे साहेब असो, ओस्मानी असो, किंवा भंडारे साहेब असो, किंवा संजय हेमगड्डे असो, आशा मेत्रे असो, असे किती तर नगरसेवक आहेत। 15-16 15-20 नगरसेवक आहेत, त्यांना सर्व दिलंय। मेयर दिलाय, डेप्युटी मेयर दिलाय, त्या परिवहन दिलाय, स्टँडिंग कमिटी चेअरमन दिलाय, सभागृह नेता दिलाय। आणि कुठल्या पक्षापासून, कुठल्या पदापासून मोदी साहेबांना कधी वंचित ठेवलेलंच नाही। या लोकसभा इलेक्शन मध्ये कुणाचा या इलेक्शन मध्ये कोणाचं काम करणार, कोणासोबत? काँग्रेस सोबत।